1 मे महाराष्ट्र दिन. तुम्हाला माहित आहे का, महाराष्ट्र राज्य स्थापन करण्यासाठी भारत सरकारला वेगळा कायदा बनवावा लागला होता. जाणून घेऊया का. नमस्कार, मी ॲडव्होकेट कोनिक कोठारी आणि तुम्ही पाहत आहात नो युअर लॉ. स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये भाषांच्या आधारावर राज्य स्थापन करण्यासाठी भारत सरकारने स्टेट्स रिऑर्गनायझेशन ॲक्ट 1956 हा कायदा अंमलात आणला होता. पण ह्या कायद्याअंतर्गत महाराष्ट्र राज्याची स्थापना करता आली नाही, कारण मराठी भाषिक लोक विखुरलेले होते आणि बॉम्बे प्रोव्हिन्समध्ये मराठी आणि गुजराती अशा दोन्ही भाषांचे लोक असल्याने राज्याची स्थापन करण्यामध्ये अडचण आली होती. यावेळी संयुक्त महाराष्ट्रासाठी अनेक मराठी लोक रस्त्यावर आले, आंदोलनं झाली आणि त्यामध्ये 100हून अधिक हुतात्म्यांचा प्राण देखील गेला. ह्या पार्श्वभूमीवर बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्ट 1960 हा कायदा बनवण्यात आला आणि त्या कायद्याअंतर्गत बॉम्बे प्रोव्हिन्सचे 2 भाग करण्यात आले, गुजरात आणि महाराष्ट्र. आणि 1 मे 1960 रोजी गुजरात आणि महाराष्ट्र असे 2 राज्य बनले. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी बनली आणि म्हणून आपण 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा करतो. 1 मे रोजीच आपण अजून एक दिवस साजरा करतो आणि तो म्हणजे कामगार दिवस. पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कामगार दिवस व त्याचा इतिहास सांगणार आहे. तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.